एलईडी पर्ससीन मासेमारीच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या झेंड्याखाली आज मालवण आणि इतर तालुक्यातील पारंपरिक मच्छीमारांनी एकजूट दाखवत मत्स्य व्यवसाय कार्यालयावर मोर्चानं धडक दिली। यामध्ये महिला वर्गाचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। मच्छीमारांच्या मोर्चामध्ये शासनाच्या विरोधात तीव्र असंतोष दिसून आला। मच्छीमारांकडून जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली। भरड, बंदर जेटी, फौकांडा, पिंपळ मार्गे मोर्चा मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडकला। यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत करण्यात आलं। यावेळी उपस्थित सर्वच वक्त्यांनी एलईडी पर्ससीन बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मोर्चाला भरड नाका येथून सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात आली। गेले 2 वर्षांपूर्वीच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात 8 दिवसापूर्वीच मच्छीमार नेते भारे असू दे, छोटू असू दे, मिथुन महाराज असू दे किंवा बाबू योगी असू दे, अन्वय असू दे, या सगळ्यांनी मच्छीमार मत्स्य आयुक्त कार्यालय ह्याच कार्यालयामध्ये येऊन मत्स्य आयुक्तांना जाब विचारला। आणि खरं तर आम्ही विरोधात विरोध करतो की अशी भूमिका काय होत नसते। तर या मच्छीमारांच्या आंदोलनाला किंवा मच्छीमारांच्या विरोधाला पाठिंबा दिला पाहिजे। या भारतीय आंदोलनाला पाठिंबा दिला। खरं तर मला 15 वर्ष या किनारपट्टीवर सगळ्या मच्छीमारांबरोबर एकत्रित म्हणून काम करत असताना मला एवढं माहिती आहे की मच्छी बलाव असू दे, छोटे ट्रॉलर असू दे किंवा एलईडी धारक ज्या बोटी आहेत त्या असू दे, ह्या काय एका दिवसात समुद्रामध्ये लागल्या जात नाही। यासाठी आधी महिने तयारी करावी लागते। कागद फलक ठेवावे लागतात। त्या एलईडी धारकचे जनरेटर आहेत, ते जनरेटर आणण्यासाठी क्रेन घ्यावी लागते। ती क्रेन किनारपट्टीवर येते, ती क्रेन नंतर त्या बोटीमध्ये घातली जाते, खलाशाने ऍडव्हान्स दिला जातो। आणि हे सगळं करताना कोण एका दिवसासाठी करणार नाही। म्हणजे तुम्ही आंदोलन केल्यानंतर हे पकडलेले आहेत हे 8 महिने ज्या खात्यामध्ये मत्स्य आयुक्त खात्यावरती बसले असते अधिकारी, त्यांना माझा एकच विचार नाही की नारळी पौर्णिमेनंतर हंगाम सुरू झाला आणि काल तुम्ही ज्या 13 बोटी पकडल्या गेल्या 8 दिवसामध्ये त्या 7-8 महिने कुठे होत्या, हा खरा तर माझा त्यांना प्रश्न आहे। कारण 8 महिने बिनधास्तपणे चालू होती। जेव्हा तुमच्यातला मच्छीमार जागा झाला तेव्हा यांना या ठिकाणी कुठली कारण सांगून त्या बोटी पकडण्याचं धाडस या ठिकाणी करू शकते। खरं यांच्याकडे एवढं धाडस नाही आहे। आज आमच्या मालवणमध्ये एक 17 पक्षाचा नगरसेवक आहे, त्याच्या 4 एलईडी आहेत। खात्यातल्या लोकांबरोबर त्यांचे फोटो असतात। ह्या लोकांना त्यांना पकडण्याची हिंमत असू शकते का? जवळपास एक नगरसेवक आहे, त्याने सगळे एलईडी धारक कसे किनारपट्टीवर येतील, बंदरावर कसे येतील, त्यांना डिझेल कसं मिळेल हे तो सांगत असतो, ह्याचं नियोजन करत असतो। आणि त्यांचे फोटो इतक्या 17 लोकांबरोबर असतात। मग यांची हिंमत होईल का त्याला पकडण्याची? आणि म्हणूनच आपण सर्वांनी खरं तर कायदा कोणाला हातात घ्यायचा नाही, परंतु जर आपण हे आंदोलन तीव्र नाही केलं, आज पोलीस अधिकारी गेल्या वर्षभर आमच्या माणसाने पापलेट खाल्लं नाही। तुम्ही खाल्लं काय मला माहिती नाही। मी पापलेट बाजारात मिळत नाही, सुरमई बाजारात मिळत नाही, परंतु आज या राज्याचे मत्स्यमंत्री काय सांगतायत की राज्याचं निर्यात आहे दुप्पट झाली आहे। बरोबर दुप्पट झाली आहे, कागदपत्री दुप्पट झाली आहे, वस्तुत्व सुद्धा दुप्पट झाली आहे। ती कशामुळे झाली आहे? एलईडी धारकांनी हळूहळू मासे दिले आहेत आणि ते मुंबई असले मोठ्या पातळीवर या ठिकाणी विकले गेलेले आहेत आणि त्यामुळे ही दुप्पट झालेली आहे। परंतु सामान्य मच्छीमार माणसाला देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे। खरं तर आज आंदोलनाला सुद्धा येण्याचं धडस त्यांच्यामध्ये झालेलं नाही आहे। कुठेतरी बँकेचा कर्जातला कोणी कोणाकडे हाऊसने पैसे मागेल तो कुठेतरी मागेल। आज डिझेलचा परतावा आमचे तपस्वी मयकर आहे, 2 बोटी 3 होत्या, 2 बोटी होत्या, गेल्या वर्षी त्याने विकल्या। काय विकल्या? तर डिझेल परतावा वेळेवर मिळत नाही, मासे मिळत नाही। आणि आता डिझेल पंपावर 92 रुपये आहे आणि इथे 145 रुपये आहे। तरी पण हे काय सांगता आलं तुमची बातमी असली की आमदार, खासदार आणि मंत्री सकारात्मक आहेत त्यामुळे आम्ही हे डिझेल कमी होणार। अरे हेच आमदार, खासदार 8 दिवसापूर्वी पाठवताना डिझेल हेच होते ना, आता काय सकारात्मक असणार आहे? त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे आमचा हा लढा एलईडी धारकांना सत्ताधाऱ्यांचे पाठिंबा देत आहे, त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही काम करतो।
क्लोज करू. 30 वर्षापासून कोणाचा पाठिंबा नाही, काय नाही, पण ते कासवाला बोलतात. काल त्यांच्याशी पत्रकार मित्र बोलत असताना मी बाजूला होतो, तर ते काय म्हणाले, दरवर्षी 300-350 कासव आम्हाला मिळतात, यावर्षी फक्त 70 कासव मिळाले. अनेक कासव हे एलईडीमुळे, आम्हाला माहिती नव्हतं, कासव हे पाणी येण्यासाठी थोड्या वरती येतात आणि त्यावेळी एलईडीसाठी कासवची म्हणजे गाईला कासव मुक्त या ठिकाणी पाळतात. आणि कसले UNDP वाले तुम्ही कसला महोत्सव घेताय? गेल्या वर्षी एखाद्या वर्षी जर तुम्ही महोत्सव घेत असला तर दरवर्षी ती संख्या वाढली पाहिजे. गेल्या वर्षी 250 कासव होते, आता या वर्षी 70 कासव सुद्धा त्या महोत्सवाला मिळाल्याची वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे सरकारला आमचा इशारा आहे, आज माननीय मुख्यमंत्री सुद्धा जिल्ह्यामध्ये येत आहेत की तुम्ही या लोकांना हलक्यात घेऊ नका. ही मच्छीमार समाज आहे, मच्छीमार चळवळ आहे, ही जर एकदा पेटली तर तुमचं या ठिकाणी फिरणं या ठिकाणी मुश्किल या ठिकाणी करण्याशिवाय राहणार नाही. खरं तर जास्त वेळ आपल्याला न घेता आज जो आपण एकजूट दाखवली आहे ती एकजूट कायम आपण ठेवूया.